प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय पन्ना काकू खूप वैतागलेली असते अप्पू मॅडमवर. तिला दहीहंडी फोडायची आहे म्हणून ती कुकीलाच ओरडतीये. हे बघा, मी सांगून ठेवते तुम्हाला, अप्पूचे हे वागणं मला पटत नाहीये. ही पोरगी गरोदर आहे ना, मग हिला कशाला दहीहंडी फोडायची आहे? काय नको तो हट्ट या मुलीचा, तिला आठवण करून द्यावी लागेल का ती गरोदर आहे? कुकी म्हणतो, अगं असं काय करते पन्ना, तिला काळजी आहे ना. पन्ना काकू म्हणते की आहो, तिला जर काळजी असेल ना तर तिने असा हट्ट नसता केला. कुकी म्हणतो, बरोबर आहे तुमचं, पण आता पन्ना काकू म्हणते हिचं सोडा हो, ही अल्लड आहे, पण शशांकला तर कळायला हवं ना, त्याने कशी काय परवानगी दिली? कुकी म्हणतो, अगं मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? पन्ना काकू म्हणते, माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही अप्पूला समजावा जाऊन. कुकी म्हणतो, अगं मी बोलेल, पण मला असं वाटतं आपण या विषयात पडू नये. पन्ना काकू म्हणते, अहो तुम्ही चक्क असं बोलताय, एक गरोदर मुलगी थर लावून दहीहंडी फोडायचं म्हणते आणि आपण काहीच बोलायचं नाही का? अहो विचार करा, त्या जागी आपली प्राचू असती, तिने हट्ट केला असता असं तर आपण करू दिलं असतं का हे? अहो काही कमी जास्त झालं तर? कुकी म्हणतो, अगं तू जरा शांत हो पन्ना आधी. अगं पन्ना, शशांक हो म्हणलाय म्हणजे त्याच्या डोक्यात काही ना काही तर असेल ना, तू कशाला टेन्शन घेतीयेस? पन्ना काकू म्हणते, ते काय नाही, मी विरोध करणार म्हणजे करणार. कुकी म्हणतो, अगं घरातली मोठी माणसं समजवतील तिला. पन्ना काकू म्हणते, हे तर सोडूनच द्या तुम्ही, घरात कुठलीही गोष्ट अप्पूशी निगडीत असली ना की घरातले पाठिंबाच देतात तिला, अगदी डोळे झाकून. एवढंच होतं तर माईने आणि सुआईने अडवायला हवं होतं ना तिला. कुकी म्हणतो, अगं मी तेच म्हणतोय, माई आणि सुआ वहिनी काही बोलत नाहीये तर तू विरोध करू नकोस. पन्ना काकू म्हणते, ते काही नाही, तिने जर तिची मनमानी केली तर मी विरोध करणार म्हणजे करणार, वेळ पडली तर मी कौशिकदांना पण फोन करून सांगणार आहे आता. कुकी म्हणतो, बर बाई, तुला जे हवं ते कर, आता मला जाऊ दे बँकेत, आपण नंतर बोलूयात. आता कुकी निघालाय, पण पन्ना काकूचं पण बरोबर आहे प्रेक्षकांनो. अप्पूने रूम चेंज केली तिचा पाय सुजला म्हणून, आणि दहीहंडी फोडायचं कसं सुचतंय हिला? अशा कल्पना तिच्या डोक्यात कुठून येतात देवासच ठाऊक. पण आता हे सगळे जेवायला बसले. अप्पू म्हणते, तुम्ही तिघी सुआई म्हणतात, अगं आमचा जन्माष्टमीचा उपास आहे बाळा, तसंही आम्ही नंतरच जेवतो ना सगळ्यांची जेवणं झाल्यावर. अप्पू म्हणते, हो अरे, पण आता जन्माष्टमी म्हणजे उद्या आपल्याकडे सेलिब्रिटी येणार. आता विठूबाबाला लगेच ठसका लागतोय, या सगळ्याच्या सगळ्या विठूबाबाच्या मागे लागल्यात. माई विचारताय, काय ठरवलं तुम्ही भाऊजी, कोणाला बोलवणार आहात तुम्ही? विठूबाबा म्हणतो, ठरेल. प्राची म्हणते, कोणत्या फिल्म स्टारला बोलवणारे सांग ना विठूबाबा. सुआई म्हणतात, मालिकेतलं पण चालेल, अहो मालिकेतली सुद्धा खूप प्रसिद्ध असतात लोक. माई म्हणतात, अगो मी देवळात जाते ना तर मालिकेबद्दलच बोलतात बायका. आता ही सुमी म्हणते, हो बरोबर बाबा, तुम्ही मालिकेतलेच लोक सांगा. विठू बाबा जरा टेन्शन मध्ये दिसतो. मानसी म्हणते, काय झालं विठू बाबा, तुम्हाला दुसऱ्या कोणाला बोलवायचंय का? पन्ना काकू म्हणते, हा भाऊजींना गाण्यासंबंधित कोणाला तरी बोलवायचं असेल. माई म्हणते, बोलवा ना, बोलवा. अगं आपले विठू भाऊजी एवढे मोठे गायक आहेत, ते पण मोठ्या संगीतकारालाच बोलवणार ना. आता सुआईचं तोंड कसं तरी झालंय. सुआई म्हणते, नको ना माई, अहो गाणं कशाला, हे उगाच तिथे मैफिल घेऊन बसतील, गायक बियक नको. हो माई, मी ह्यांची गाणी नाही ऐकणार. आता इकडे विठू बाबाला पंचायत पडली आहे, करावं तर काय करावं, तो मनात विचार करतोय. मला तर अळीतली लोक आणि फार फार तर ऑफिसमधली लोक एवढीच ओळखतात. आता बोलून तर गेलोय मी, पण हे माझ्या चांगलंच अंगाशी येणार आहे. काय करू मी आता, यांना कसं सांगू मला कोणी ओळखत नाही. आता सुआई म्हणतात, काय हो, काय झालं, असं धर्मसंकटात पडल्यासारखा चेहरा का केलाय तुम्ही, काही अडचण आहे का तुम्हाला? विठूबाबा म्हणतो, नाही काय, कुठे काहीच नाही. आता सुमी म्हणते, अगं आई, बाबांना कळत नसेल, किती ओळख आहे बाबांची, कोणाला बोलवावं तेच कळत नसेल. हो ना बाबा. आता विठू बाबाला सारखे ठसके लागताय. प्राची म्हणते, विठू बाबा तू सगळ्यांनाच ओळखतोस ना, मग दुसरं कोणाला बोलवलं तर एखाद्याला राग येईल असं वाटतंय का तुला? अप्पू म्हणते, विठू बाबा तू टेन्शनच घेऊ नकोस, तुला ज्याला बोलवायचं त्याला बोलव. तू जेवढी वाटली तेवढी सेलिब्रिटी बोलव, मला पण दहीहंडी फोडायला भारी वाटेल. पन्ना काकू म्हणतात, अरे देवा, हिचं दहीहंडीचं अजून चालूच आहे का? अप्पू म्हणते, म्हणजे काय, माझं हे असणारच ना, त्याशिवाय दहीहंडी थोडीच पूर्ण होणार आहे. माई म्हणतात, बाई आधी जेवून घे. आता इकडे विठू बाबा बाहेर एरझाऱ्या मारतोय, नेमके शशांक आणि अमेय आलेत ऑफिसमधनं. विठू बाबा यांना म्हणतो, बरं झालं बाबांनो तुम्ही आलात, मी केव्हाची वाट बघतोय तुमची. अरे काय झालं, काय विचारताय मला? अरे माझ्या नाका तोंडात पाणी चाललंय. नाही रे बाबा, याच्यातून काहीतरी मार्ग काढा रे, नाही तर हसं होईल रे माझं. शशांक म्हणतो, बाबा काय झालंय, नीट सांगाल का? विठू बाबा म्हणतो, अरे बोलता बोलता बोलून गेलो रे, मी कलाकारांना ओळखतो, पण मी ओळखतो रे, त्यांनी मला ओळखायला हवं ना.
शशांक म्हणतो, काय बोलताय बाबा? आता विठू बाबा म्हणतो, काय काय अरे, मी स्वतःच्या समाधानासाठी हौशा नवशा गायक आहे, पण आता मला नाही रे असं कोणी ओळखत, कोणी सेलिब्रिटी. शशांक म्हणतो, अहो मग सांगून टाका ना घरात तसं. विठू बाबा म्हणतो, अरे असं नाही सांगता येणार, घरातल्या बायकांचा उत्साह बघ रे, कसं त्यांच्या उत्साहावर बोळा फिरू मी. ए बाबा शशांक, मला वाचव रे या धर्मसंकटातून. शशांक म्हणतो, बाबा तुम्ही निर्धास्त व्हा, हे सगळं टेन्शन तुम्ही माझ्यावर सोपवा, मी बघतो काय करायचं ते. विठू बाबा म्हणतो, तू देशील ना कोणाला तरी आमंत्रण? दे रे बाबा दे, तू खूप मोठा शास्त्रज्ञ आहे, तुला कोण नाही म्हणणार म्हणा. शशांक म्हणतो, बाबा मी हे सगळं नंतर सांगतो आमंत्रणाचं, पण फक्त ही गोष्ट आपल्या तिघांमध्ये ठेवा. आपण कुठलीच सेलिब्रिटी आणणार नाहीये हे त्यांना कळू देऊ नका, आपल्या तिघांमध्येच ठेवा. विठू बाबा म्हणतो, खोटं कसं बोलणार? आम्ही म्हणतो, फक्त खरं नका सांगू विठू बाबा, त्यांना असं वाटू द्या की कोणीतरी सेलिब्रिटी येणार आहे. शशांक म्हणतो, हे तिघातच ठेवा बाबा, लक्षात ठेवा. अमेय म्हणतो, अरे बाबा पण सेलिब्रिटीचं काय? विठू बाबा म्हणतो, अरे हो, उत्साहाच्या भरात सगळ्या गावभर केलंय बायकांनी सेलिब्रिटी येणारे म्हणून. शशांक म्हणतो, आपण ह्या वेळेला ना अपूर्वासारखा विचार करूयात, ती कसं तिरकस विचार करते तसं करूयात. या वर्षीची दहीहंडी सगळ्या बायका लक्षात ठेवतील आपल्या घरातल्या. आता हे घरात आलेत, माई विचारताय, आधी तुळस आणलीस का? शशांक म्हणतो, हो आणली आहे माई. माई म्हणतात, तुळशीशिवाय ना अजिबात कृष्णाची पूजा पूर्ण होत नाही. माई म्हणतात, अप्पू सुमी तुम्ही दोघी जणी तुळशी निवडा बरं, आणि ते निवडता निवडता कृष्णाचं नाव घ्या, म्हणजे तुमचं बाळ कृष्णासारखं गोंडस होईल. आता अप्पू म्हणते, मला ना माझं बाळ खडूससारखं हवंय ग माई, मग मी तुळस निवडताना शशांकचं म्हणजे खडूसचं नाव घेऊ का? माई म्हणतात, घे ना बाई, मला वाटलं तू रागवली आहेस शशांकवर. पन्ना काकू म्हणते, अगं कृष्णाचं नाव घेतलं की मन प्रसन्न राहतं ना, म्हणून तुला माई सांगतायत. आता हे दादा काका कशाला मध्ये बोलले? ते म्हणतात, बरोबर आहे तुमचं. स्नेहलता पण हेच सांगत होती बरं का. सुवाई विषय टाळतात आता आणि म्हणतात, अहो दादा बरोबर आहे तुमचं, पण हे सांगायला डॉक्टर कशाला पाहिजे? आपल्या माई सांगतात ना नेहमी घरात. माई खूप चिडते आता आणि म्हणते, बरोबर आहे सुवा, अगं पिकत तिथे विकत नाही म्हणतात ना, तेच खरं. ही अप्पू उगाचच विषय वाढवते आणि म्हणते, म्हणजे काय रे? अरे खडूस म्हणजे काय? आम्ही म्हणतो, अगं काही नाही, तू तुळस निवड ना. शशांक म्हणतो, अपूर्वा शांत बसतेस का थोडंसं? आज पूजा आहे ना घरात, वातावरण चांगलं ठेव घरामध्ये. अरे घरातलं वातावरण चांगलं ठेवा रे, हसा रे. अप्पू म्हणते, मी खुशच असते नेहमी, मला सांगू नकोस हा तू. हिची कोंबडी अजून दहीहंडीवरच अडकलेली आहे. ती शशांकला म्हणते, उद्या मी दहीहंडी फोडणार आहे ना, तू सांगितलंयस ना मला, बस मग मी खुशच आहे. सुवा आई शशांकला ओरडतात, अरे तू नको ते खूळ का डोक्यात घालत असतोस रे तिच्या? शशांक म्हणतो, आई थांब जरा, मी बघतो ते. प्रेक्षकांनो, आता इथून पुढे यांनी सगळी तयारी केलेली आहे कृष्ण जन्माची, आणि स्नेहलता तिथे हजर झाल्यात आणि सगळेजण यांचं स्वागत करताय. माईंचा चेहरा लगेच बारीक झालाय. आता ह्या स्नेहलता म्हणतात, सॉरी कसलीही पूर्वकल्पना न देता मी अचानकच आले, पण काय ना परवा अप्पू बोलता बोलता म्हणाली की आमच्याकडे कृष्ण जन्म पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो, मला असं वाटलं दर्शन घ्यावं त्या निमित्ताने. मला बाई राहुलच नाही हो. विठू बाबा म्हणतो, देवाच्या दर्शनाला परवानगी कशाला? दादा काका अजून म्हणतात की अगं इकडे यासाठी तुला परवानगीची काय गरज आहे? आता स्नेहलता म्हणतात, थँक्यू. माई म्हणतात, काहीतरीच काय बोलताय, सारखं सारखं यायला काही रिकामे आहे का त्या? स्नेहलता म्हणतात, आहो तसं नाही आहे, पण मी ह्या सगळ्या सणांपासून वगैरे जरा लांबच होते, कामाच्या निमित्ताने विचारच करायला वेळ मिळाला नाही हो. आता वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देणाऱ्या असतात नाही. आणि आता असं वाटतंय की इतकी वर्ष जे माझं चुकलं ना नकळत, ते आता मिळवूयात. आता माईंना टेन्शन आलंय. माई या दोघींना म्हणतात, अरे बापरे, हिला नक्की काय काय मिळवायचंय? सुवाई म्हणतात, माई जाऊ द्या ना, असं सणासुदीच्या दिवशी विचार नाही करू, त्यांना जे हवंय ते पाहिजे ना त्यांना. सणासुदीचं बोलताय हो त्या, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करू आपण. माई म्हणतात, तिच्या मनात काही असेल तर? सुवाई म्हणतात, अहो माई कुठून कुठे पोहोचलात तुम्ही, त्यांच्या मनातही नसेल हो काही, तुम्ही शांत बसा, आता विचार नका करू. आता सुवाई त्यांना चहा पाणी विचारताय स्नेहलतांना. स्नेहलता म्हणतात, अहो खरंच काही नको, मी प्रसादाचं घेईल ना. आता तेवढ्यात अप्पू आणि सुमी आल्यात. स्नेहलता म्हणतात, कशा आहात तुम्ही दोघी जणी? अगं हे बघा, तुमच्यासाठी ना काहीतरी खास आणलंय मी. स्नेहलतांनी बाळकृष्णाची मूर्ती आणली आहे अप्पू आणि सुमीसाठी. तेव्हा स्नेहलता म्हणतात, तुमच्या पोटातलं बाळपण न कृष्णासारखं गोडच व्हावं आणि देवाचा आशीर्वाद असावा त्यांच्या पाठी. आणि बघा तरी आवडतं का? की म्हणतो, खूप छान आहे, छान आहे, पण लवकर कार्यक्रम सुरू करा. अहो दही पोहे आमच्या शशांकला लवकर खायचे. सुवाई म्हणतात, खरंच तुम्ही आणलेली मूर्ती खूपच छान आहे, आणि सुमी आणि अप्पू तुमच्या खोलीत नेऊन ठेवा मूर्ती.
स्नेहलता आता त्या विणूशी म्हणजे दादा काकाशी गप्पा मारत असतात तेव्हा लगेच माई म्हणतात, अहो बसल्यात काय, चला चला पटकन पूजेला सुरुवात करूयात आपण. आता प्रेक्षकांनो, यांनी छान मनोभावे पूजा केली आहे श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाचा अभिषेक झाला आहे छोट्या बाळकृष्णाचा. त्याला छान सजवून पाळण्यात ठेवण्यात आलं आहे आणि सगळ्याच बायका पाळणा पण गात आहेत तिथे. कानेटकरांच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांनी खूप छान पाळणा म्हटलेला आहे. आणि आता ना मध्येच प्रेक्षकांनो त्यांनी ना जरा उत्सुकता ताणली आहे. म्हणजे जो सुमीने दिवा लावलेला असतो ना तर तो विझतो आणि अप्पू बघते की सगळ्यांनी डोळे लावलेत, म्हणजे सगळे डोळे लावून भजन म्हणत असतात कृष्णाचं. आणि अप्पू पटकन कोणाचंही लक्ष नसताना तो दिवा पुन्हा लावते. आता शशांकचंही लक्ष जातं की तो दिवा विझतोय आणि अप्पूने तो लावलाय, त्यामुळे त्यालाही ते बघून खूप छान वाटतंय. पण आता हा अपशकुन होता होता अप्पूने वाचवलाय. आणि काल एक दोन जणींनी जी कमेंट केली ना ती आता मलाही खरी वाटू लागली आहे. बहुधा तरी सुमीचं काहीतरी दाखवतील ते. पण आता आरतीसुद्धा झाली आहे. आता शशांकला आरती देत असते अप्पू, तेव्हा शशांक म्हणतो थँक्यू, ह्यामुळेच तू मला खूप आवडतेस. आणि तो दिवा दाखवतो अपूर्वाला आणि दोघांनाही कळतं काय कळायचं ते. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. आणि पुढे आपण बघतोय की सगळ्याच बायका म्हणताय सेलिब्रिटी कुठे आहे. तर आता शशांकने तिथे एक मोठा आरसा लावला आहे आणि त्या सगळ्यांना म्हणजे या सगळ्या बायकांना म्हणतोय की तुम्ही आरशात बघा, तुम्हीच या घरातल्या आणि ह्या जन्माष्टमीच्या सेलिब्रिटी आहात. तुमच्यापेक्षा मोठं सेलिब्रिटी कोणी असू शकेल काय. तुम्ही या घराला सांभाळता, या घराचा आधारस्तंभ आहात. आणि शशांकने सगळ्यांनाच हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर आता दहीहंडीचं काय होतं आहे हे पुढे बघूयात प्रेक्षकांनो. म्हणजे सेलिब्रिटीचं तर सोल्युशन निघालं आहे, पण आता दहीहंडीचं काय सोल्युशन निघतंय ते बघूयात. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो. नवीन मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू सुद्धा आपल्या चॅनलवर दिला जाते, तो नक्की ऐका आणि कसा वाटला. पण त्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.